ही सुकी मिरची आहे ना भिजवले. चला आता इथे चूल पण बघा आपली छान पेटलेली आहे. म्हणजे मनावरचं दडपण असतं ना ते उतरतं माझा. झाडू काढायचे आईला. गुड बॉय बनायचे. गुड बॉय गुड बॉय. बटा खाली बटा खाली खाली होता मला. बटा खाली मस्ती नाही करायची आहे. ठेवा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज बागेची थोडीशी साफसफाई, झाडू घेतले आणि खूप असा बागेमध्ये केर कचरा सगळा आलेला आहे. कुठे कुठे वारा येतो ना हो, त्या वाऱ्याने सगळं जिकडे तिकडे सगळं उडतं. तर तेच जरा म्हटलं थोडं थोडं झाडून घेते. सुरुवात इथे मागच्या आपल्या बागेपासून केलेली आहे. पुढच्या साईडला पण झाडायचं होतं, पण ते म्हटलं उद्याला करीन. आज थोडंसं जरा इथे लक्ष घालते. बघून बघून असं होतं ना की कधी ते झाडीन. आज थोडंसं वेळ आहे मला. म्हणजे आपलं मसाल्याचं काम आहे ना ते उद्यावरती गेले. कारण ते डंकेवाले आहेत ना, ते आज कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे. म्हणजे आज जायचं होतं मसाला दळायला, तर ते म्हणाले की उद्याला या. त्याच्यामुळे मग आज निवांत वेळ आहे. त्याच्यामुळे म्हटलं हे चला आता करूया असं. तर भरपूर असा पाला पाचोळा आणि काय 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 कचरा वगैरे जिकडे तिकडे झालं आहे ना. सगळं सामान पण जिकडे तिकडे अस्तं झालेलं आहे. ते जरा व्यवस्थित सगळं करून घेते. ही कामं असतात ना बागेतली, संपत नाही. ते करूनच की कमीच. पण जरा झाडू काढली ना अशी तर इतकं छान वाटतं ना बघायला. एकदम मस्त वाटतं. एक 2-3 मिनटं लागतात. थोडं म्हणजे थोडासा भाग असेल तर काही असं वेळ लागत नाही झाडायला. पण झाडून झाल्यानंतर असं वाटतं की ते क्लीन झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या मनाला समाधान, बाकी काही नाही. चहाची पात आपली भरपूर पुन्हा आता वाढायला सुरुवात झालेली आहे. मागे कटिंग केलेली मी पूर्ण काढायची होती, पण कुणालच्या म्हणाले की राहू दे आधी, एवढ्यात काढू नको. जरा पाऊस सुरू झाला ना की मग आपण सगळं काढून टाकूया आणि मग दुसरीकडे लावता येईल. म्हणजे ही जी जागा आहे ना ही चेंज करायची. कारण आपण कामबिम करताना सगळं मध्येच आहे ना ते, म्हणजे एक साईडला लावता येईल मग. आणि मग ही जागा पण अशी मोकळी होऊन जाईल ना. एकच फक्त ठेवायची आणि बाकीच्या आहेत ना त्या साईडने अशा आपल्या आड्याच्या इथे लावून टाकायचं, असं सगळा विचार केला आहे. पण काय होतं पालापाचोळा सगळं पडून तिथे अडून राहतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते. हे बघा केवढे आता झाले ना, परत वाढले. मध्ये ना भरपूर अशी कटिंग केलेली, पण पुन्हा आता ते वाढत चाललेले त्याच्यामुळे. आणि हा केर कचरा, हे अशा पिशव्या सगळ्या असतात ना त्या वाऱ्याने उडतात. इथे बघा जर असं झाडलं आपल्या केळीच्या इथे तर किती छान वाटतं बघा. त्याच्यामुळे म्हटलं जरा झाडू आता हातात घेतले तर ते पण करते. हे बघा नुसतं जरासं फिरवलं ना तरी किती चांगलं वाटतं. ए बोक्या, हा बघा आला. कुई कुई कुई. तू गेलास का? येत नाही ना, मग नाटकं करतोस ना, म्हणून मग वाघ्याला तर पहिला सोडतो. सोडू थांब जरा, 1 मिनटं थांब जरा. जरा आई काही कचरा काढते ना मग सोडते. बचा खाली. आज आमचा निवांत दिवस आहे, आराम करायचा दिवस असं. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं जरा घराकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना. आराम करून पण चालत नाही. अण्णा चहा झाला वाटतं, कुणाला तेव्हा चहा घेऊन आले. सकाळचा चहा कुणालच्या गावात बनवतात, म्हणजे दोन्ही टायमाचा चहा तेच बनवतात.
तर चहा पिऊया आणि मग सुरुवात करूया. ती आपली घेवड्याची वेल आहे ना, ती पण आता सुटायला सुरुवात झालेली आहे. तिला पण काठी लावायला पाहिजे. काय हवंय तो सोडायला सांगतोय. काय झालं? खा बटर खा. काय हवंय? खारी हवे? खारी संपली ना, सोडायला सांगतोय तो. बाहेर जायचं आहे. थांब त्याला चहा पिऊया. चला चला त्याला चहा पिऊया. खाऊ खा. हा बघ खाऊ. तू खाऊ दिला. सोडायला सांगतोय. खाऊ खा खाऊ खा. तोडून दे तोडून दे. बॉल आहे तो खेळायला. खाल्ला खाल्ला. याचे बटर टोस्ट खारी अशा आरून ठेवावे लागते ह्यांच्यासाठी. त्यांना पेडिग्री दिली ना, एकच दिवस खातील ना, 1-2 दिवस. तिसऱ्या दिवशी त्यांची नाटकं असतात. खाऊ म्हणून पाहिजे, खाऊ म्हणून. केसायचे फक्त त्यांची पानं बिलं राहिली नाही ना, मुलं तर राहिली ना, आता वाढणार नाही का. आणि त्यांचं ते ताकद संपली आहे ना, त्यांना हवा पाणी द्यायला पण पानं फुलं लागतात. वाघ्या आहे तिथे आपला. चल इकडे ये वाघी. ये काय करतो ते? झाला राऊंड मारून झाला. अच्छा चला, आम्ही पण जरा 5 मिनटं निवांत बसलोय. झाडून घेतलं ना, बघा आता जरा वाटतंय व्यवस्थित. जरा बाग थोडीशी. हे लाडू जाम खातो का काय? वाज बघ कसा घेतो. ते जाम बघितलं कुठे आले? ते खालच्या साईडलाच आलेले आहेत. काढून टाकते ते वरती. पहिले पिकले ना, नंतर ते पिकणार आहेत ना, म्हणून मी ठेवली. राहू दे ते. चला चला या. मला ना आणली ती चाय. नाही चाय जाम खात होती. जाम खाणार चाय खातात. जाम खात होती बसून इथं. 2 खाल्ले मी. फोन वाजला. आता पाण्याची गाडी येणार आहे. मला वाटतं पाणीवाल्यांचाच फोन आला असेल सकाळी सकाळी. आता चालले मी किचनमध्ये. नाश्त्याची तयारी. काल बघा भिजवलेली उडदाची डाळ आज बनवते मेदू वडे. मी काल तर वेळच नाही, त्याच्यामुळे राहून गेलं. हे असं होतं. आता हे सगळं चाललं आहे ना मसाल्याचं, वेळ थोडासा कमी पडतो. पण तरी पण आपली कामं करायची. वेळ आपला म्हणजे टाईमपास आपला होत नाही. कामामध्ये आपला दिवस जातो ना, त्याच्यामुळे बरं वाटतं. पण थोडीशी आपली दमचाक होते. पण ठीक आहे म्हटलं, आपला वेळ तर जातो छानपैकी कामामध्ये. आता कसं व्यवस्थित प्लॅनिंग करून सगळी बाकीची कामं की नाही आपली होतात. त्याच्यामुळे चांगलं वाटतं. काय झालं? पाण्याची गाडी. चला म्हणजे पाण्याची गाडी पण दुपारी येणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता कुणाला झोपला तरी चालून जाईल. कुणाला आपला अजून उठला नाही आहे. रात्री जवळजवळ काहीतरी 1:45 पर्यंत जो पॅकिंग करत होता. म्हणजे कुरिअर मंडळ आपल्या इथं काय असतं काय कुरिअर करायचं आहे ना आपल्याला, त्याच्यामुळे. काय मंडळी आपल्या इथंच का नसते काय म्हणजे. त्याचा रस्ताच तो आहे. चला जाऊया. मेदू वडा नारळ पहिला खिसायचे आहेत मला. थोडीशी किचनची पण आज तयारी करून घेते. वेळ आहे तर म्हटलं ते पण होऊन जाईल. म्हणजे उद्याला मग वेळ नाही मिळणार. उद्या सकाळी सकाळी मग मिरची भाजून घेऊन आपला जो स्पेशल मसाला बनवायचा आहे ना, मोठी ऑर्डर आहे, त्याच्यामुळे लगेच मग पाठवून देणार मग. आणि मग राहिलेले कुरिअर आहेत ना, ते आपले करून टाकणार मग. आता हे बघूया तयार केलेलं पॅकिंग कधी कुणाचे बाबा जातात ते बघावं लागेल. शनिवार रविवार ना त्यांची सेवा नसते कुरिअरवाल्यांची, असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे आज म्हणजे काय घाई गडबड करून काही उपयोग नाही आहे. तर कुणाल बघा फुलं काढतोय. कुणाल जरा कढीपत्ता आणा. तो देवपूजा करायला आता घेतोय. थोडीशी किचनची तयारी तुम्हाला दाखवते. हे बघा नारळ मी आता किसले 4. म्हणजे चटणीला पण म्हणजे खोबरं हवं आहे ना ओलं. आणि मला आज वाटप पण काढायचं आहे कांदा खोबऱ्याचं, त्याच्यामुळे किसून ठेवलेले आहेत. आणि उडदाची डाळ ही वाटून वगैरे बघा अशी व्यवस्थित फेटून घेतलेली आहे वड्यांसाठी. आणि चटणी तयारी. सुकी मिरची लागते चटणीमध्ये, चवीला एकदम मस्त लागते. त्यामुळे जरा 10 मिनटं ना ही सुकी मिरची आहे ना भिजवले. चला आता चटणी थोडीशी तयारी मी तुम्हाला दाखवते अजून, म्हणजे रेसिपी दाखवते चटणीची पटकन.
तर मेदूवड्यासोबत ना ही चटणी खूप छान लागते. म्हणजे आपण बघा हिरवी चटणी बनवतो ना, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून, त्याच्यापेक्षा ही सुकी मिरची घालून चटणी करतो ना, ती मस्तच लागते. कढईमध्ये बघा तेल घेतलेलं आहे, त्यात मी 1 ते 1.5 चमचा चण्याची डाळ असेल ती घातली. त्याच्यानंतर भिजवलेली सुकी मिरची, ही मिरची आहे ना, नाही भिजवली ना तरी पण चालेल, पण मिक्सरमध्ये अशी पटकन वाटली जावी ना, त्याच्यामुळे मी जरा भिजवली आणि त्याच्यानंतर चांगलीशी परतून घेतलेली आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये आलं लसूण घातलेली आहे, मीठ चवीप्रमाणे आणि ओलं खोबरं घालून आता ही जी चटणी आहे ना मी वाटून घेतली. त्यात मी थोडंसं वाटताना की नाही पाणीसुद्धा घातलेलं आहे. आता मिरची की नाही भिजवलेली होती ना, त्याच्यामुळे पटकन वाटली गेली, जास्त असा काही वेळ लागला नाही. आणि जर का एकदम सुकी मिरची असेल ना तर वाटताना थोडीशी जरा अडचण म्हणजे थोडंसं जरा वेळ लागतो आणि पाणी मग जास्त घालावं लागतं त्याच्यासाठी. आणि आता फोडणीची तयारी, म्हणजे त्याच कढईमध्ये पुन्हा मी तेल घातलं आहे, थोडंसं राई घातले, उडदाची डाळ आणि भरपूर असा कढीपत्ता घालणार आणि त्याच्यानंतर ही जी चटणी आहे ना फोडणी घालायची. फोडणी घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करणार, म्हणजे मिक्सरला बघा चटणी वगैरे लागलेली असते ना, त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं मी. आणि गॅस इथे मी एकदम स्लो ठेवला होता. पाणी घालून झाल्यानंतर गॅस मी बंद करून टाकला. त्याच्यानंतर चांगलीशी 3 ते 4 मिनटं चांगलीशी मिक्स करून घेतली. आपली चटणी इथे तयार झालेली आहे. दुसरी पण चटणी मला एक करायची होती, म्हणजे कुणालच्या बाबांना ती कोथिंबीर घालून बघा चटणी असते ना हिरवीवाली, ती हवी होती. तर ही चटणी करून झाल्यानंतर ती चटणीसुद्धा बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग मेदूवडे आहेत ना ते बनवायला घेतले. बघा चटण्या बनवून झालेल्या आहेत. चटण्या म्हणून मी, कारण मी 2 चटण्या बनवलेल्या आहेत. ही एक चटणी आहे आणि त्या मिक्सरमध्ये कुणालच्या बाबांसाठी वेगळी चटणी बनवली. आणि इथे मेदूवडे पण बघा तयार करायला सुरुवात केलेली आहे. आत्ता एक म्हणजे हा पहिलाच लॉट टाकला आहे मेदूवड्याचा. एक 2-3 वेळा अजून टाकले ना की मग होऊन जातील. मग 4-4 करून टाकले ना की बरं पडतं. मग कुणाल खाऊन गेला ना, चला आता नाश्ता करून घेतोय. कुणाल आपला खाऊन झाला आहे, त्याचं ऑफिस चालू होणार होतं ना, त्याच्यामुळे तो खाऊन गेला. आणि कुणालचे बाबा आत्ता उशिरा आलेले आहेत, ते आमच्या गावामध्ये गेले होते. चला आता नाश्ता करूया आणि मग पुढच्या कामाला लागायचं आहे. वाटपाची तयारी मला करायची, थोडीशी तयारी केली. पोटभर नाश्ता करायचा, कारण दुपारी आज जेवायला उशीर होणार आहे. तेव्हा मस्त अशी मेदूवडा आणि चटणी. कुठेतरी काहीतरी कार्यक्रम चालू आहे बघा, आवाज येतो लांबून. तुम्हाला आता इकडचे मसाल्याचे अपडेट देते तुम्हाला. मिरची बघा घातली सुकत. मच्छी मसाला बनवायचा ना, त्याच्यासाठी आता मिरची की नाही चांगलीशी सुकवावी लागते. तर आजचा काहीतरी 4था दिवस आहे. मग एक 2-3 दिवस सुकवले ना की मसाला आपला छान असा टिकतो ना म्हणून. आणि ह्या बाकीच्या गोण्या बघा अशाच बाहेर काढून ठेवलेल्या आहेत. आणि आत्ता माझं पुढचं काम बघा तुम्हाला दाखवते. वाटपाची तयारी. कांदा खोबऱ्याचं वाटप संपलं आहे ना, तर खोबरं कसं किसून ठेवलं ना, आता म्हटलं वाटप पण भाजून बिजून आणि वाटून ठेवते, म्हणजे मला पुढच्या आठवड्यामध्ये सोयीचं जाईल. आणि ते चूल पण बघा आपली छान पेटलेली आहे. आता मगाशी ते वडे तळले ना, तीच कढई घेतली, तेलाचीच आहे ना ती, तेल रिकामी करून ठेवलं. चला आता पटपट भाजून घेऊया. आज जरा किचनचं काम आपलं जास्त आहे, पण आता तयारी केली ना की उद्या मला जरा खूप म्हणजे सोयीचं होईल ना, त्याच्यामुळे म्हटलं आज करून घेते. घरातल्यांचे अपडेट देते. कुणाल गेला त्याच्या ऑफिसला नाश्ता वगैरे करून, आणि आता कुणालचे बाबा नाश्ता करून ते जरा आता आराम करतात. आज त्यांनी बागेमध्ये भरपूर काम केलेलं आहे. सकाळी म्हणजे सकाळी आमचं करून झालं, त्याच्यानंतर ते बाहेर करत होते काम. आणि आज माझं किचनमधलं काम चाललेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस मला मिरचीसुद्धा भाजून घ्यायची, म्हणजे आपला मसाला रेडी करायचा आहे ना. तर संध्याकाळी अंदाजे एक 4:30-5 वाजता म्हटलं घेईन भाजायला, म्हणजे उद्या सकाळी आपल्याला की नाही द्यायचं आहे ह्याच्यावरती, कांडप ह्याच्यावरती कुटायला. मी दळायला हा शब्द वापरते, कुटायला द्यायचं सकाळी. तर मला असं वाटतं सकाळी घाई करण्यापेक्षा आज संध्याकाळी केलंच बरं, म्हणजे उद्या सकाळी मला मग सोयीचं होईल ना त्याच्यासाठी. आणि म्हणूनच माझा अवतार बघा, म्हणूनच आज काय म्हणजे आवरणार नाही, कारण हे मिरची जेव्हा भाजतो ना खूप अंगाची जळजळ होते. त्याच्यामुळे म्हटलं जी काही घरातले कामं आहेत ना पटपट करून घेते, आणि मग संध्याकाळी 4:30-5 वाजता करून घेईन, आणि त्याच्यानंतर मग आवरायला होईल. मग देवपूजा आपली झालेली आहे, त्याच्यामुळे मला चिंता नाही आहे. म्हणजे जोपर्यंत देवपूजा होत नाही ना तोपर्यंत मला असं मनामध्ये धाकधूक असते की उशीर झाला आहे, देवपूजा अजून झाली नाही आहे. पण ह्या दोघांच्या आंघोळीला की 2 जण करतात, त्याच्यामुळे मोठं
म्हणजे मनावरचं दडपण असतं ना ते उतरतं माझ्या. असं सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे देवपूजा झाली की मला पण असं खूप बरं वाटतं. मग ठीक आहे, आता कामानिमित्त आपलं सगळं लेट होते ना, कामं आहेत म्हणून, नाही तर इतर वेळी आपलं लवकर होतंच. चला आता पटपटीने वाटप भाजून घेते, नंतर मिक्सरला लावून घेते. मिक्सर पण तसाच ठेवला आहे मी, अजून उचलला पण नाही आहे. आणि त्यानंतर जरा किचनमध्ये आवरायचं आहे, म्हणजे भांडी घासायची बाकी आहेत. आणि दुपारसाठी काय आता काय फारसंच काय करायचं नाही आहे, कारण मेदूवडे सगळ्यांनी खाल्लेत ना नाश्त्यामध्ये. त्याच्यामुळे भात तर लावून झालेला आहे. कुळथाची पिठी बनवायचा विचार आहे, म्हणजे थोडीशी पिठी बनवीन, तर कोणाला भूक लागली तर खातीलच. चला, लाईटी लागल्या बघा. आपली पडवीची पण लाईट लागली आणि ही बघा, ही पण लाईट लागली आपली. झालं सगळं भरून. मी मिरची भाजून दिली, कुणालच्या बाबांनी सगळी थंड करून भरली गोणीमध्ये. सकाळची संध्याकाळ झाली. आमची कामं काही संपत नाही, पण फायनली आपला मसाला म्हणजे मिरची आपली भाजून झालेली आहे. गरम मसाले भाजायचे बाकी आहेत, ते मी उद्या सकाळी लवकर उठून म्हणजे 6 वाजता उठून भाजणार. पण मोठं काम झालं आहे मिरची भाजायचं. असा पुरा दिवस बघा गेलेला आहे सकाळपासून कामामध्ये. आता जरा घरातलं आवरते थोडंसं, म्हणजे केर कचरा काढते संध्याकाळचा, आणि मग जायचं आंघोळ करायला. जबरदस्त अंगाची जळजळ होत आहे. हेच कारण असतं, ज्या दिवशी मिरची साफ करायचं आणि भाजायचं कारण, म्हणजे भाजतो ना आपण त्यावेळेस उशिरा आवरायचं कारण हेच. म्हणजे खूप त्रास होतो मिरचीचा त्याच्यामुळे. तर चला मग ताईंना आता हे सगळं आवरते आणि मग सगळं व्यवस्थित बांधून ठेवायचं. आणि उद्या सकाळी आपला हा जो मसाला आहे ना, तो जाणार आहे डंक्यावरती दळायला. तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.